पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणातला आरोपी विशाल अग्रवाल याच्याशी असलेल्या राजकीय लागेबंद्यावरून आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत। भाजपनं सुप्रिया सुळेंवर आरोप केल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणावरून पवार कुटुंबावर संशय घेतला जाऊ लागलाय। विशाल अग्रवाल आणि त्याच्या आरोपी मुलाशी सुप्रिया सुळेंचं काही कनेक्शन आहे का असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय। हिट अँड रन प्रकरणावर सुप्रिया सुळे गप्प का हा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला। नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत? शरद पवार गटातून ह्याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेताई या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का? सुप्रिया सुळेंनी भाजपनं केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिलंय। पुण्यात हिट अँड रनची एवढी मोठी घटना घडलेली असताना पालकमंत्री कुठे आहेत हा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। खरं माझी आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांची अनेक दिवसात भेट नाही झालेली आणि मला वाटतं हा प्रश्न पालकमंत्र्यांचा मला विचारायच्या ऐवजी हा तुम्ही काल देवेंद्रजी पुण्यात होते त्यांना विचारायला हवा होता। नितेश राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आरोपीला जामीन मिळावा याकरता कुणी दबाव आणला असा प्रतिसवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबाव तंत्राच्या प्रेशर खाली येऊ नये। आता राजकीय दबाव तंत्र कोण देऊ शकतं? तर जे सत्तेमध्ये आहेत तेच देऊ शकतात। तर देवेंद्रजी कुणाबद्दल बोलत होते हे महाराष्ट्राच्या जनतेला ते उत्तर पाहिजे। बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलाला अवघ्या काही तासात मिळालेला जामीन पाहता राजकीय दबाव निश्चितच होता। या प्रकरणात लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर राजकीय नेत्यांनी आता या प्रकरणात हात वर करायला सुरुवात केली आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।